टिंग 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 टिंग. ही शाळेची घंटा. शाळेची घंटा वाजली की आठवते ती आपली शाळा. शाळा म्हटले की येते आपल्या बंड्या गुरुजींची जोडी. ही जोडी आपल्या सगळ्यांच्याच परिचयाची, बरे का? या बंड्या, शाळेत यायला उशीर का झालास आज? गुरुजी, मी भुर्जी खात होतो. काय? गुरुजी, मी शाळेत येत होतो तेव्हा शाळेचे सगळे गेट बंद होते, म्हणून मी पुन्हा घरी गेलेलो. किती वाजता आलेलास रे तू शाळेत? सकाळी 5 वाजता आलेलो. एवढा लवकर कोण येते शाळेत? तुझ्या बापाने तरी उघडली होती का शाळा एवढ्या लवकर? एवढा लवकर का आलेलास? गुरुजी, काल तुम्ही मला बदडून काढले होते ना, मला वाटलं तुम्हाला रात्री झोप लागणार नाही, तुम्ही सकाळी लवकर या, म्हणून मी लवकर आलेलो. या बंड्या, काय होईल तुझं? बस खाली. मुलांनो, इतिहासाची पुस्तकं घ्या. आज आपण इतिहासाचा अभ्यास करणार आहोत. बंड्या, मला सांग, शाळेत गांधीजींचा फोटो का लावतात? मला उत्तर येत नव्हते, म्हणून मी इथे तिथे पाहायला लागलो. अचानक माझी नजर वर्गात लावलेल्या गांधीजींच्या फोटोकडे गेली. मी लगेच उत्तर दिले, गुरुजी, गांधीजींचा फोटो खियाला लावतात. हे म्हणतात गुरुजीने माझ्यावर असे पाहिले जणू काही मी त्यांची किडनीच मागितली. बंड्या बंड्या बंड्या, तू काट्या, तू एक नंबरचा गाढव आहेस. भविष्यात तुझे काहीच खरे नाही. गुरुजी, तुम्ही पण ना म्हणजे बाबासारखे म्हणता. माझे बाबा दारू पिऊन आले की मला सांगतात, या बंड्या, यू कम हियर, आय गो देअर. माय कुठे आहे? माझे बाबा दारू पिऊन येतात आणि खोलीचं आईला मारतात, अगदी खाली पडेपर्यंत मारतात. मग आई मला जवळ घेते आणि म्हणते, बंड्या, खूप मोठा हो, खूप अभ्यास कर, पण आपल्या बाबासारखं दारूच्या आहारी नको जाऊस रे बा. त्या दिवशी मी माझ्या आईच्या डोळ्यात रक्ताचे अश्रू पाहिले. मग मी विचार केला, खूप मोठे व्हायचे, खूप अभ्यास करायचा. पण आम्ही देखील काय करायला पाहिजे हो गुरुजी? गेले 6 महिने झाले एकही शिक्षक शाळेत आले नाही. आमचा अभ्यास तरी कसा होणार? बंड्या, बरोबर आहेस रे तुझे, पण मी देखील काय करायला हवं? गेले 6 महिने झाले आम्हाला पगार नाही मिळालाच रे. माझी पोरं खाऊची वाट पाहतात. रिकाम्या हाते येता पाहिलं की ते तसेच उपाशी पोटी झोपी जातात. माझेही मन करते शाळेत यायला नको, पण पुन्हा विचार येतो, मी जर आलो नाही तर तुमच्या शिक्षणाचं काय? आमच्या शिक्षणाचं नुकसान होऊ नये म्हणून गुरुजी पगार मिळूनही शाळेत येतात. आता मी मागे होऊन पाहणार नाही, मी खूप अभ्यास करणार. दुसऱ्या दिवशी मी माझी बॅग भरली व शाळेत निघालो. मी शाळेत सगळ्यात लवकर आलो व वर्गात शिरलो. गुरुजी, गुरुजी, ओ गुरुजी उठाला, ओ गुरुजी, 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 गुरुजी. आमच्याच वर्गात गुरुजीने फास लावून स्वतःला संपविले होते. मग मी मागे वळून पाहिले नाही. आज माझ्या स्वतःचा ट्रॅव्हलचा व्यवसाय आहे. त्यासाठी मला खूप फिरावं लागतं. फिरताना अशी एखादी शाळा मला दिसली की माझी पावलं थांबतात. मी त्या शाळेत जातो व त्या शाळेच्या शिक्षकांची चौकशी करतो. अहो, तुम्हाला पगार वेळेवर मिळतो ना? कारण ह्या पगारामुळे मला कोणा बंड्याच्या गुरुजींना गमवायचे नाही. धन्यवाद.